श्री स्वामी समर्थ सगळ्यांना गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं माझ्या एका छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये. सकाळी सकाळी पहा छान अशी सुंदर अशी देवपूजापासूनच झाली. छान वाटलं, प्रसन्न वातावरण. पहा एका साईडला पल्लवी कशी चुलीवरती आजी स्वयंपाक करायला लागली, म्हणजे चपात्या चुलीवरती असतात तर चपात्या करायला लागली. पहा पल्लवी कशी चपात्या लाटती आणि गोल चपाती येण्यासाठी तिथे किती छान असं जुगाड केले. पहा छान अशी चपाती लाटते, त्याच्यावरती वाटी ठेवते आणि माझी किती सुंदर अशी गोल गोल चपाती झाली अशी ती म्हणत असते. पहा आजीसारखी ती चपाती करते. चपाती लाटली त्याच्यावरती वाटी ठेवली आणि तिने गरगरीत पहा पुरी सारखी चपाती लाटली. खूप हुशार पल्लवी आहे. तिनं म्हणजे तिचं डोकं तिने चालवते बरं का. गोल चपाती होण्यासाठी किती छान असं जुगाड केले. पहा छान अशा चुलीवरती चपात्या झाल्या. घरामध्ये छान अशी मी गवारची शेंग केली होती, टोमॅटो कांदा टाकून खूप छान होते. अशा पद्धतीने केल्यानंतर तुम्हाला कधीतरी याची रेसिपी सांगली, खूप छान होती. पहा एका साईडला चहा मांडला होता. चहा, देवपूजा, चपाती, भाजी वगैरे झाली आणि सगळ्यात शेवटी मग ना चहा पित असते. सकाळी सकाळी ना गरम पाणी पिल्यामुळे मी लगेच काही चहा पित नाही. सगळं काम आवरल्यानंतर मग सगळं किचन क्लीन करायचं काम चालू असतं आणि सकाळी सकाळी ना लवकरच काम होतात बरं का. 9च्या आधीच कारण पुढची कामं चालू असतात. सकाळी सकाळी सगळं किचन क्लीन करून घेतलं, भांडी वगैरे घासली आणि मुलांना खायची होती आंब्याची कैरी. पहा म्हणजे पिकवून दिला नाही तोच खायची होती बरं का. तर त्यांना छान अशी कैरी कापून दिली. खूप छान लागली बरं का. इतकी गोड होती ना, वाटलं सुद्धा नव्हतं इतकी गोड असेल. इतकी सुंदर अशी गोड कैरी लागली. पिकली नव्हती, आतमधनं पिवळी आणि वरनं हिरवी अशी ही कैरी खूप छान लागली. मामाचीकडनं वानवळा आला होता त्यातली होती, तर खूप छान लागली. आणि पल्लवीला आणि आरवला इतकी आवडली ना ती अशी, म्हणजे ना खरोखर गोड लागली ही कैरी. खायला खूपच छान लागली. सगळं संध्याकाळी पहा, संध्याकाळचा पल्लवीचा हा टायमिंग असतो खेळण्याचा बरं का. आणि संध्याकाळी ना संध्याकाळी लाईट जाते ना, त्यामुळे ना असं संध्याकाळी 10 वाजेपर्यंत आम्ही अंगणामध्ये असतो आणि पल्लवी पहा कशी आजीला खेळवतीये. तर असा टायमिंग जात नसल्यामुळे ना आम्ही अंगणामध्ये असंच खेळत असतो आणि मग टायमिंग 10 वाजलेलं समजत नाही आणि हा गरम होतं ना घरामध्ये, त्यामुळे असंच अंगणामध्ये एन्जॉय करत असतो. पल्लवीमुळं खूपच करमून जातं आणि आरव पण असतो. आणि तिने ना कवाची म्हणजे रद्दाडीला टाकलेली सायकल घेतली होती, तिला तेल वगैरे केलं, कलर वगैरे केला आणि पहा ना लहानपणी होती तेव्हा ती अजिबात ती खेळत नव्हती, आता ती ही सायकल खेळायला लागली. पहा आणि संध्याकाळच्या 11 वाजता असंच रानात जावं लागलं. आता का ते सांगतेच, आता संध्याकाळचा टायमिंग लाईट येऊन जायचा. मग लाईट आल्याच्या नंतर ना असं भिजवणं करावं लागतं, कारण सकाळी परत लाईट जाते. मग संध्याकाळी 11 वाजता पहा शेतामध्ये जाऊन असं लाईट मोटर चालू करून ही भिजवणं केलं. असं असतं शेतकऱ्याचं जीवन गावाकडलं. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया एका सुंदर अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांना मनापासून धन्यवाद. प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.